मी सकाळी त्यांच्यावरती टीका केली होती। ते सातत्यानं अजितदादाची नॉर्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली होती आणि कारण नसताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जाते आणि जाणीवपूर्वक अजितदादाची नॉर्को टेस्ट करा म्हणणं। पण अजितदादांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की मी पुण्याच्या कमिशनरला फोन केला होता, त्या झालेल्या घटनेबद्दलची इत्थंभूत माहिती घेतली आणि जे लोक याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा अजितदादांनी दिले म्हणून असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। तरी सुद्धा अजितदादाची नॉर्को टेस्ट करा म्हणणाऱ्या बाईंची ही जी काय आमच्यावरती आरोप करते मी त्याला उत्तर म्हणून त्यांची सुद्धा नॉर्को टेस्ट व्हावी, त्यांचा सुद्धा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा, त्यांचे मागील 1 महिन्यातले लोकेशन पाहावेत, त्या कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटल्या हे त्याच्यामधून उघड होईल, त्या कुणाच्या संपर्कात आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी दिसेल। कारण जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली राजकीय लोकांच्या सुपाऱ्या घेऊन दुसऱ्या पक्षाला बदनाम करणाऱ्या यांची सुद्धा नॉर्को टेस्ट व्हावी ही मागणी आमची सुद्धा आहे। हे इतपत खरं आहे की तुम्ही देखील तर वारंवार ब्लॅकमेलर असा तर उल्लेख करत आहात, कसा काय याचं कसं खंडन करा? एका वकिलाच्या माध्यमातून कशा या प्रकरणाला पुढे घेऊन जाण्याचं काम चालू आहे याचा मी खुलासा पुढच्या 4 दिवसांमध्ये करणार आहे। त्याचबरोबर मी त्यांना जाणीवपूर्वक असं म्हणतोय कारण त्या सातत्यानं सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणतात, मग त्यांचं सामाजिक कार्य काय हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी सांगावं। सामाजिक कार्य फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला बदनाम करणे एवढंच आहे का हा आमचा प्रश्न आहे। त्या जाणीवपूर्वक आमच्याच पक्षाला टार्गेट करतात म्हणून मी त्यांना ब्लॅकमेलर म्हणलेले। त्या का आमच्या पक्षाला टार्गेट करतात, कुणाच्या सांगण्यावरनं करतात, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही पुढच्या 4 दिवसात मांडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।